चालू करायचं। आज या ठिकाणी अल्पसंख्याक विकास महासंघ याचे संस्थापक अध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांचं मागील 4 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। मध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर देखील ते या ठिकाणी इलेक्शनसाठी आंदोलनासाठी आपल्यासाठी झटत होते। लढा उभा केलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी। येत्या विधिमंडळामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये 5% आरक्षण हे मिळण्यात यावं या संदर्भाचा लढा अख्ख्या महाराष्ट्रामधून जर कुठे सुरू केलेला असेल तो आमच्या रफिक भाई यांनी पिंपरीच्या या चौकामध्ये, ज्याला क्रांती चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं संबोधलं जातं, ज्या चौकामधून मोठी मोठी आंदोलनं आजपर्यंत या शहरामध्ये उभी केली गेली आणि त्याचा फलित म्हणून असे कितीतरी असे कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे राबवण्यात आले। आज महाराष्ट्र आज जातीपातीच्या राजकारणामध्ये एवढा गुंतलेला आहे किंवा या राजकीय नेत्यांनी या महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतवलेला आहे। आज मराठा आंदोलन असेल तर त्या मराठा आंदोलनामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षापासून जी क्रांती चालू आहे त्याच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाला उभं करून एक वेगळं वळण देण्याचं या ठिकाणी राजकारण घाणेरडं सुरू आहे। परंतु या दोन्ही आरक्षणाच्या लढाईमध्ये मुस्लिम समाज हा नेहमीच वंचित राहिलेला आहे। आम्हाला 2014च्या विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर 1 वर्षभर त्यावेळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे सरकार होतं त्याने 5% आरक्षण हे दिलेलं होतं। शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये 5%चं आरक्षण त्यावेळेस त्यांनी विधिमंडळामध्ये ठराव पास करून घेतला। परंतु ते हायकोर्टामध्ये गेल्यानंतर माननीय हायकोर्ट यांनी 5% आरक्षण हे नोकरीमधलं नाकारलं आणि शिक्षणामध्ये ते आरक्षण त्यांनी कंटिन्यूस करावं असा निर्देश महाराष्ट्र शासनाला त्यावेळेस दिले। परंतु विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर सरकार बदललं आणि फसवणुकीचं सरकार आल्यानंतर हायकोर्टाने दिलेले निर्देश हे सुप्रीम कोर्टामध्ये या सरकारने न मांडता ते आरक्षणाचा हायकोर्टाचा अवमान केला आणि ते 5% आरक्षण हायकोर्टाने जे मुस्लिमांना देण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं त्या विरोधामध्ये त्यावेळच्या सरकारने ते काम केलं। जर त्या फडणवीस सरकारने 2014च्या नंतर हा मुद्दा जर सुप्रीम कोर्टामध्ये लावून धरला असता तर आज मुस्लिम समाजाला कमीत कमी शिक्षणामध्ये तरी 5%चं आरक्षण त्यावेळेस ते लागू झालं असतं। आमचा लढा हा या जातीवादी शासनाच्या विरोधामध्ये याच मुद्द्यावरती आहे। परत त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना हे आरक्षण त्यांनी त्यावेळेस ते लागू केलं। 5 वर्षे 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये फडणवीसचं सरकार होतं, त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने देखील या विषयाकडे जाणून बुजून काना डोळा करण्याचा प्रयत्न केला। कारण आज ज्या लोकांनी मुस्लिम आरक्षण 2014 मध्ये दिलेलं होतं ते आरक्षण पुन्हा ते 2019 ते 2022च्या या कार्यकाळामध्ये ते पुन्हा लागू करू शकत होते। महाविकास आघाडीच्या त्या सरकारमध्ये काँग्रेसही होती, राष्ट्रवादी होती आणि शिवसेना उभाटा ही सरकार त्यावेळेस होतं। तर जाणून बुजून या मुस्लिम आरक्षणाच्या विषयावरती कानाडोळा करण्याचा हा प्रयत्न शासनामध्ये राज्यकर्त्यांनी देखील केलेला आहे आणि आता सध्याला जे विरोधात आहेत त्या विरोधकांनी पण त्याच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग प्रश्न उरतो की मुस्लिम समाजाला वाली कोण, म्हणून अशा प्रकारचं आंदोलन आम्हाला उभं करावं लागतंय। पण रफिक भाई माझं असं म्हणणं आहे की आंदोलन आपण आता इथं एक ठिकाणी न बसता विधिमंडळाच्या दरवाजावरती ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं त्यावेळेस जाऊन तिथं करायला पाहिजे। रस्त्यावरती उतरून यांना जोपर्यंत जाब आपण जमा करू शकत नाही, जोपर्यंत
आपण चक्काजाम आंदोलन तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत तळागाळापर्यंत आपण पोहोचून हे मुस्लिम आरक्षण किती महत्वाचं आहे हे जोपर्यंत समाजाला आपण दाखवून देत नाही. कारण आज मुस्लिम समाजाला आरक्षण का, हा पण एक प्रश्न विचारला जातो. कारण जे सच्चर कमिटी, सच्चर आयोगाचा जे निर्देश आहे किंवा कुंडू आयोगाचा जे निर्देश त्यांनी दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाला, की या देशामध्ये आदिवासीपेक्षा पण खराब अवस्था जर कुठल्या समाजाची असेल तर ती मुस्लिम समाजाची आहे. आज आदिवासी असेल किंवा आमचे जे दलित बांधव आहेत त्यांचा स्तर देखील आरक्षणानंतर जो उंचावण्यात आला त्याच लढाईसाठी मुसलमान देखील आज रस्त्यावरती उभा आहे. आम्हाला आरक्षणामध्ये सामाजिक अधिकार पाहिजे, आम्हाला शिक्षणाचा अधिकार पाहिजे, आम्हाला समांतर, आम्हाला या सर्व गोष्टी जर तुम्ही या दिल्या तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही. आज मुसलमानांना जर एज्युकेशनमध्ये जर तुम्ही आरक्षण दिलं, आज सगळ्यात जास्त ड्रॉपआउट रेशो जर कुठला असेल तर मुस्लिम समाजाचा आहे. 5वी ते 10वी मध्ये 5वीतून 10वी पर्यंत शिकणारा मुस्लिम समाजाचा मुलगा हा 10वी पर्यंत न जाता तो शिक्षण सोडून व्यवसायाकडे वळतो. 10वीच्या नंतर 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण हे त्याच्यापेक्षाही जास्त, अजून ड्रॉपआउट रेशो जास्त आहे. आणि ग्रॅज्युएशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा तर नगण्य आहे. म्हणजे 100 जर मुलं ग्रॅज्युएट होत असतील, मी म्हणतो 1000 मुलं जर ग्रॅज्युएट होत असतील तर त्यामध्ये मुसलमानाचा एकच मुलगा ग्रॅज्युएट होण्याचा आजचं पर्सेंटेज आहे. तर हे प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आरक्षण द्या तुम्ही. होतकरू विद्यार्थी आहेत, मुस्लिम समाजाचा जो गरीब विद्यार्थी आहे, ज्याच्याकडे कला गुण आहेत, त्याच्याकडे कौशल्य आहे, अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही आरक्षण शिक्षणामध्ये लागू केलं तर आमची मुलं उद्या एम्स मध्ये डॉक्टर होतील, आमची मुलं उद्या IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करून ते देशाचं नाव उद्या उज्ज्वल करतील. आमची मुलं COAP इंजिनिअरिंग कॉलेज सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, PG मेडिकल सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 5% आरक्षण दिलं तर या मुलं उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये या समाजासाठी एक भरीव असं काम उभं करतील. आणि तुमच्या पुढे हात पसरण्यासाठी आम्हाला असे आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आज मुस्लिम समाज ज्या प्रकारे झगडतोय आपल्या अधिकारांसाठी, ज्या प्रकारे तो प्रताडणा सहन करतोय, हे पूर्वजांपासून आजपर्यंत मुस्लिम समाजाला काँग्रेसचं सरकार 70 वर्ष असो किंवा नरेंद्र मोदी सरकार 2014 पासून या देशामध्ये असो, या समाजाला नेहमीच दुय्यम दर्जा आणि दुसऱ्या नंबरचा नागरिक समजण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. परंतु मुस्लिम समाज पण तुम्हाला ठणकावून सांगतो की आम्ही अव्वल दर्जाचे नागरिक आहोत आणि आम्हाला पण ते अधिकार पाहिजे जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तेवढाच अधिकार मलाही दिलेला आहे. जर बाबासाहेबांनी सांगितलं की जर मागून मिळत नसेल तर ते हिसकावून घ्या आणि त्याच्यासाठी लढा करा, बंडखोरी करा, असे आंदोलन उभं करा. आणि तुमचा आवाज जोपर्यंत या भैऱ्या सरकारच्या कानापर्यंत जाऊन पडदे जोपर्यंत फाडत नाही तोपर्यंत आंदोलन तुम्ही करत राहा. आमचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे. पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद पिंपरी चिंचवड शहरामध्ये या आंदोलनाचा या ठिकाणी मशाल घेऊन पूर्ण शहरामध्ये याची जाणीव आम्ही पेटवत राहणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी पण या आंदोलनाची जी गती आहे ती संत गतीने जे असेल तर त्याला अजून जास्त गती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. रफीक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हर मुसलमान के दिल के अंदर ये मोहब्बत पैदा होनी चाहिए कि मुसलमानों तुम्हारे लिए यहाँ पर एक बंदा पिछले कई महीनों से यहाँ पर बैठा हुआ है, लेकिन हमारी ये गैरत ये नहीं बोल रही है कि हमारे हक के लड़ाई के लिए इंसान यहाँ पर धूप सर्दी बारिश इतने दिनों से ये सब कुछ सहन करता हुआ यहाँ पर तुम्हारे वास्ते. ये अगर आरक्षण मिल गया तो सिर्फ रफीक कुरैशी अकेले को नहीं मिलने वाला है, ये सभी मुसलमान समाज के लोगों को मिलने वाला है. और एक बात ये बता दूं कि रफीक भाई को ऑलरेडी OBC के कोटे के अंदर आरक्षण है, उनको आरक्षण की लड़ाई लड़ने की जरूरत नहीं है, उनको ऑलरेडी आरक्षण है. लेकिन ये तुम्हारे बच्चों के मुस्तकबिल के वास्ते ये आज लड़ाई लड़ रहे हैं. तुम्हारे आने वाले कल जो बच्चे तुम्हारे पढ़ेंगे इंसानियत
जो एक एजुकेशन बनेंगे तो नौकरी के अंदर भी आरक्षण अगर मिला तो हमारे भी कई बच्चे IAS IPS डॉक्टर, अच्छे अच्छे इंजीनियर, साइंटिस्ट ये सब बन सकते हैं। ये लड़ा ये तुम्हारा सबका है जो आज यहाँ पर रिप्रेजेंट हमारे कर रहे हैं रफीक भाई। आइए इनके हाथ को मजबूत करते हैं और इस आंदोलन को और ज्यादा मजबूत करते हैं। और इसी के साथ मैं अपनी बात को खत्म करता हूँ। रफीक भाई तुम आगे बढ़ो, रफीक भाई तुम आगे बढ़ो, साथ है रफीक भाई तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ। अरे कोण म्हणतं देत नाही, शिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या जातीवादी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे या फसवणीच्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। अरे मुस्लिमांना आरक्षण भेटायलाच पाहिजे, अरे मुसलमानांना आरक्षण। भेटायलाच पाहिजे। जय हिंद, जय जय भीम। जय भीम।